प्रत्येक महिलेची इच्छा असते की आपण आपल्या स्वतःच्या पायावरती उभं राहून काहीतरी करावं, जेणेकरून आपल्या कुटुंबाला आपला हातभार लागेल, मग तो छोटासा व्यवसाय का असेना. छत्रपती संभाजीनगर शहरात राहणाऱ्या ज्योती जवरास त्यांची देखील अशीच इच्छा होती. त्यांना घरामध्ये राहून फक्त चूल आणि मूल नव्हतं बघायचं, त्यांना स्वतःचं काहीतरी करायचं होतं. म्हणून त्यांनी स्वतःचा वाती आणि फुलवातींचा व्यवसाय सुरू केला. आज या व्यवसायामधून त्या महिन्याकाठी लाखो रुपयांचं उत्पन्न कमवत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी इतरही महिलांना रोजगार निर्माण करून दिलेला आहे. सुरुवातीला मी हाऊसवाईफच होती. मिस्टरच माझे एकटे कमवणारे होते. त्यावेळेस घरात बसत असताना मला अशी कल्पना सुचली की आपण नुसतंच घरामध्ये बसून न बसता आपण काहीतरी करावं. मग काहीतरी करावं म्हणून सर आता आपल्याला घर पण सांभाळायचं होतं आणि मुलं पण सांभाळायची होती. या दोघी गोष्टी सांभाळत असताना मला असं काहीतरी करायचं होतं की आपलं म्हणजे घर पण लक्ष दिलं पाहिजे आणि आपण जे काम करणार आहे ते आपल्या घराच्या आतच ते काम झालं पाहिजे. तर मी खूप विचार केल्यानंतर मला वातींचं सुचलं. मी वातींची सुरुवात केली. वातींची सुरुवात केल्यानंतर मग मी एक छोटासा बचत गट पण ओपन केला त्याच्यासोबत पण. आणि बचत गट ओपन केल्यानंतर सुरुवातीची बचत जी होती 100 रुपये ठेवली मी. 100 रुपये ठेवल्याने नंतर मग आर्थिक महाविकास मंडळ मला या संस्थेबद्दल माहिती झाली की ते बचत गटांना लोन देतात म्हणून. मग मी त्यांच्याशी संपर्क केला. मग त्यांच्याशी जोडल्यानंतर त्यांनी आमच्या बचत गटाला आहे ना सुरुवातीला 1 लाख रुपये लोन दिलं. मग त्या 1 लाखातून माझ्या वाटेला फक्त 10,000 रुपये आले. मग ते 10,000 रुपये घेऊन मी माझा जो व्यवसाय का तो मी वाढवायला सुरुवात केली. कारण आधी सुरुवात मी छोट्यापासूनच केलेली होती, पण 10,000 रुपये लावल्यानंतर मला असं वाटलं की चला आपण 10,000 मध्ये आपण काहीतरी करू शकतो म्हणून. मग 10,000 लावल्यानंतर मग त्यात मी हळूहळू त्यात फुलवात करू लागली, त्याच्यानंतर तूप वात करू लागली. हळूहळू मग जे वातींचे जे प्रकार होते ना, त्यात वस्त्रमाळ असते, अखंड वात असते, हे सर्व प्रकारच्या वाती मग मी घरी बसून करू लागले. ह्या गोष्टी करत असताना मग मला असं वाटलं की आपल्या मिस्टरांची पण आपल्याला याच्यामध्ये पूर्ण वेळ हवा आहे म्हणून. तर त्यांना एकेकाळी मग मी त्यांची कंपनीला त्यांना राजीनामा द्यायला सांगितलं की म्हटलं तुम्ही ते काम न करता आपण जे मी सुरुवात केलेली आपण यातच आपण काहीतरी वाढवायचं म्हणून. वाढवत असताना मग सुरुवातीला मग ते माझ्यासोबत मार्केटला यायचे, माल टाकू लागायचे. ते पूर्ण संभाजीनगरमध्ये टाकत असताना मुंबई, पुणा, नाशिक, कारण एक धनश्री म्हणून एक असा ब्रँड निर्माण झालेला होता आणि ते लोकांना माझी क्वालिटी आवडू लागली. कारण मी जे सुरुवात केलेली होती शून्यातून सुरुवात केलेली होती. आधी तर मी सायकलीवर, ज्यावेळेस आम्ही दोघं जण सायकलीवर हा माल विकू लागलो, सायकल नंतर मग मी 2 व्हीलर घेतली. 2 व्हीलर नंतर मी आता 4 व्हीलर घेतलेली. म्हणजे मी या सर्व गोष्टी या माझ्या धंद्यातूनच केलेल्या आहे. त्या धंद्यातून मला खूप मी समाधानी आहे. आज माझ्याकडं दररोज 5 महिला या कामाला असतात. मी त्यांनाही रोजगार निर्माण करून दिलेला आहे. माझ्या ह्या कामासाठी माझ्या मिस्टरांनी मला खूप हातभार लावलेला आहे. कारण त्यांनी एकेकाळी त्यांची नोकरी सोडून पूर्ण वेळ त्यांनी मला पूर्ण वेळ त्यांनी सपोर्ट केलेला आहे. या धंद्यामध्ये ते माझ्यासाठी पूर्ण वेळ हजर राहिलेली आहे. त्यासाठी मला माझ्या मिस्टरांची खूप मोठी साथ आहे. वडिलांची खूप मोठी साथ होती मला. वडील नाहीत आता माझे. आज मी माझा व्यवसाय खूप अभिमानाने करते आणि आज महिन्याकाठी मी 1 लाख रुपयेपर्यंत मी कमवू शकते. मिसेसने व्यवसाय सुरू केला तर त्यावेळेस मी तिला पूर्णपणे साथ दिली. तर त्यामुळे आज व्यवसाय आमचा भरभराटीला आलेला आहे आणि आज आमच्याकडे 5-6 लेडीज काम करतात. त्यांना पण आम्ही रोजगार दिलेला आहे आणि आज आमचा धंदा चांगला वाढलेला आहे. ज्योती यांनी घरातून सुरू केलेला व्यवसाय आज मोठ्या स्तरावर पसरलेला आहे. त्यांच्या वाती फुलवातींना शहरामधून तर मागणी आहे, त्यासोबत राज्यभरामधून देखील त्यांच्या वाती फुलवातींना मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे. त्यांच्याकडे तब्बल 20 प्रकारच्या वाती फुलवातीचे प्रकार उपलब्ध आहेत. तसंच याच व्यवसायामधून त्यांनी त्यांच्या मुलांचे शिक्षण पूर्ण केलेले आहे. त्यासोबत स्वतःसाठी चांगलं आणि मोठं घर देखील त्यांनी याच व्यवसायाच्या कमाईतून बांधलेलं आहे आणि आज त्या 4 ते 5 महिलांना रोजगार देत आहेत. तरी महिन्याकाठी त्या आज 1 लाख रुपये उत्पन्न कमवत आहेत. खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि यातून अनेक महिला प्रेरणा घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.